मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांना भेट दिली। राज ठाकरे आणि नवाजुद्दीन यांच्यातील ही भेट अनौपचारिक होती असं समोर येत आहे। सध्या नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या कौटुंबिक कलहामुळे चर्चेत आहे। त्याची पूर्वाश्रमीची पत्नी आलियानं अभिनेत्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केलाय। असं असताना आता तो राज ठाकरेंच्या भेटीला पोहोचल्याने चर्चेत आलाय। दरम्यान कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर नवाजुद्दीननं राज यांची भेट घेतली असावी का याबाबत आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली उपजिल्हा रुग्णालयच सध्या व्हेंटिलेटरवर आहे। 100 बेडचं हॉस्पिटल असलेल्या कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 20 तज्ञ डॉक्टरांपैकी तब्बल 16 पदं रिक्त आहेत, तर क्लार्क पदावरील 7 ऐवजी केवळ 3 कर्मचारी कार्यरत आहेत। तज्ञ डॉक्टर्स नसल्याने कणकवली, वैभववाडी आणि देवगड तालुक्यातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते। डॉक्टर्स नसल्याने उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांना जिल्हा रुग्णालय, ओरोस किंवा खासगी रुग्णालयात पाठवलं जात आहे। जवळ जी अपेक्षित जी सामग्री पाहिजे किंवा मनुष्यबळ पाहिजे किंवा सर्वंट पाहिजे ते इथे उपलब्ध नाहीत। तर पेशंट लोकांची इतकी हेळसांड होते की ज्यांची आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा लोकांना प्रायव्हेटला जावं लागतं। इथे डॉक्टरांची फार गरज आहे आणि आम्ही आपल्या माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याशी वारंवार संपर्क साधलेला आहे। त्यांनी पण आम्हाला चालू महिन्यामध्ये कलेक्टर मॅडमशी बोलून इथली पदं भरण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। कणकवली एक आमचा प्रमुख तालुका असल्यामुळे आणि तिकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहून हे सगळे विषय लवकरात लवकर सोडवता कसे येईल, डॉक्टर जास्त संख्येने वाढवता कसे येईल त्या दृष्टिकोनातून मी पावलं टाकणार आहे। लागलं तर मी स्वतः आरोग्य मंत्र्यांशी बोलून इकडला कणकवली उपरुग्णालयाचा प्रश्न कसं सोडवता येईल यावर आम्ही तोडगा काढत आहोत।